पेट्रोल डिझेल नंतर आता CNGच्या दरामध्ये पण 2 रुपयानं वाढ झाली आहे। मागच्या काही दिवसापासून सातत्यानं इंधनाच्या दरामध्ये वाढ होते। आखाती राष्ट्रात युद्ध झाला आणि त्याचे परिणाम जे बघितले गेले तर आता भारतीय बाजार पेट्रोल होताना पाहायला मिळतात। इंधनचे दर जे आहेत ते सातत्यानं वाढतात, त्यामुळं नागरिक जे आहेत किंवा वाहनधारक जे आहेत त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागतंय। मागच्या काही दिवसापासून सतत वाढणाऱ्या दरामुळं जे आहे एक तर तुटवडा निर्माण होतोय डिझेल किंवा पेट्रोल असेल त्या संदर्भातला। CNG तर सुरुवातीपासूनच सातत्यानं मिळत नाही, अनेक वेळा मोठ्या मोठ्या रांगा लागतात। आता सुद्धा भरपूर रांगा ज्या आहेत ते इथं CNG साठी लागल्या आहेत। साधारणतः 1 किलोमीटरपेक्षा जास्त रांग इथे पेट्रोल पंपाच्या बाहेर आहे। आपल्यासोबत वाहनधारक आहेत। CNG 2 रुपयानं वाढलाय, काय वाटतंय सर? 2 रुपयाने CNG वाढला नाही तर अवघा जवळपास दाम दुप्पट झाला म्हणायला हरकत नाही। जो CNG आपण 60 ते 65 रुपये किलो या दराने आपण खरेदी करत होतो, आज तो 94 रुपये प्रति किलोने घ्यावा लागत आहे। काही हरकत नाही, पैसे जरी वाढले तरी आपल्या पेट्रोलच्या याच्यापेक्षा CNG परवडते म्हणून आपण वाहन घेतोय। पण आज मितीला जे दर वाढत आहेत ते दर वाढूनही वेळेवर CNG उपलब्ध होत नसल्यामुळे वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी बाहेर फिरणं सुद्धा आज कठीण वाटत आहे। आणि दिवसेंदिवस जर हीच परिस्थिती राहिली तर जे नोकरदार वर्ग आहे, जो गाडीमधून प्रवास करतोय, त्याला वेळेवर जाणं येणं सुद्धा कठीण होईल अशी परिस्थिती एकंदरीत समोर येत आहे। त्यामुळे शासनाने दर जरी 1-2 रुपये वाढवला असलं तरी CNG हा वेळेवर सर्वांना उपलब्ध होईल अशी व्यवस्था तरी करावी, निदान हीच अपेक्षा आहे। 60-65 रुपये कधी होता CNG साधारणतः 1-1.5 वर्षाखाली 1 वर्षाखाली 60 ते 65 किलोच्या दरम्यान भाव होते सर। आज आपण पाहतो 94 रुपये, म्हणजे दीडपट भाव CNGच्या रेटमध्ये वाढलेले आहे। त्यामुळं सामान्यांचं बजेट हे आपण ज्या अपेक्षेनं वाहन खरेदी केलं त्या अपेक्षा फोल ठरल्यात की काय अशी भीती वाटत आहे। परत आपला मोटरसायकलचाच प्रवास बरा होता। तसं म्हणावं तर मोटरसायकललाही या ठिकाणी पेट्रोल मिळत नाहीये वेळेवर। आज या ठिकाणी पेट्रोल सुद्धा उपलब्ध नाहीये, अशी स्थिती सर्वत्र आहे। जर बघितलं तर तुटवडा जे आहे ते पेट्रोल डिझेलचा होताना पाहायला मिळतो आणि आता CNG सुद्धा CNGचा तुटवडा तर अनेकदा निर्माण होतोच, पण CNGचे दर जे आहेत त्या 2 रुपयाने वाढल्यामुळं वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नायगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।